कुमार आहे परंतु या ठिकाणी सत्कार करण्याचं आहे, त्यांचं स्वागत करण्याचं आहे. विश्वा मुली स्मारक समितीचे कार्याध्यक्ष तसेच या गौरव परिषद संघ पुणेचे अध्यक्ष तसेच अरे बाबा गाणं बंद करा. गाडी किती वाजली माहिती? ताजवत गणपती स्वतःच्या घरात जाऊन सांगता सुख करता दुःख करता म्हणताना टाळ्या हातात नाही. टाळी कशी द्वारा झाली पाहिजे द्वारा बाहेरचा माणूस झाला पाहिजे. सगळेजण तुमच्या एका वाक्यामध्ये मंत्रमुग्ध झाले. काय बाबा आम्ही सत्य सांगणार काही नका हात करू त्यांना माहिती बसायचं. बसा बसा. जयंती कोणाची? ओके. तो कार्यक्रम आहे कुठं कुठं आणि कार्यक्रमाला बोलवलं कोणाला? महात्मा मानाची बोला. जयंती मानाची. अरे बोला. असं कार्यक्रम आहे कुठं? बोलवलं कुणाला? अंतिम पावसाची किती विज्ञान वाली पाहिजे.
बरोबर आहे का नाही? अरे हाना काय बाबा तो लावायचा तुम्ही थोडा मरवू नका लावायचा थोडा थोडा काय करून टाळावरून याचा विषय होतो ठीक आहे बाबा आणून ठेवा तिथे बोलू का मी बोलू काही बोलू का किती लोकांना वाटतं की बोला करा काहीच लक्षच नाही या काहीच लक्षच नाही सगळं आम्ही आयुष्य महिलांसाठी वापरलं इकडं लक्ष द्या हो बरोबर मी कोण या बात कोण ताई बोला ना तुम्ही बोलत नाही अरे बाबा बोलण्याचा अधिकार महात्मा फुले बाबासाहेबांनी दिला मी कोण आज आम्ही काय बरोबर केली ना सदाला तुमच्या आमचा एक मित्र होता सांगा परांजपे काय नाव बोलत नाही काय बोलवायला कुठे फारच नाही बाबासाहेबांचे पाय लागले तिथं त्या पाय लागले तिथं लिहायला तिथं तुम्ही बोलत नाही बा आहे का नाही आमचा एक मित्र होता सांगा परांजपे काय नाव दादा बोला ना काय सांगा इथं गॅप पडलं ना काय आता देवाला जर का बापनाला वेगळं चांगलं घालायचं असतं तर त्यांनी जन्मतात चांगलं घालून पाठवलं पाहिजे त्याने मुसलमानाची सुद्धा करून पाठवली पाहिजे प्रेतात देव धर्म हे सगळं मानव निर्मित आहे आमचा मित्र होता सकारात्मक आपल्याला साधूचे ऑडियन्स पण तयार करावा आपण भारतीय राज्यघटनेनं आपल्याला सर्व अधिकार दिलेले असून देखील आपण शांत आहोत आणि फक्त सवलती घेण्याच्या पुढे आहोत बाकी व्यक्ती स्वातंत्र्य जे दिलेलं आहे ते तुम्ही घेतच नाही चुकी बरोबर ध्यान व्यक्ती स्वातंत्र्य त्याच्या जगतात हजारो किड्या मुंगे जनावर तुम्ही माणसं आहात आणि बाबासाहेबांची अवलाद स्वाभिमानाने जगा त्या काळात बाबासाहेब असताना खासदार झालेला माणूस भूल म्हटलाय त्यांची वंशावळ दुनिया संस्कार होत तेव्हा शिक्षण मंत्री म्हणून शिक्षणाचं काम करणारे कोण आहे तुम्ही पाहिला त्या भूमी आणि बाबासाहेब आले तर बुद्धाचं वास्तव आहे आपण सगळे पुण्यवान आहोत तर आपण बाबासाहेबांचं रक्त आहोत आपण काय आहात बरं वाटतं आई बरं वाटतंय हा आई बरं वाटतंय टीव्ही सिरियल पेक्षा बरं आहे ना सात विकटी करून ते सिरियल इकडे चपात्या करा तिकडे नाही बाया माझा बाळ आणि त्याच्यावर तुझ्याजवळ ह्याच्याबरोबर ही आपली संस्कृती नाही त्यामुळे टीव्ही बंद करा घरामध्ये 22 प्रतिज्ञा लावा आणि त्या दिवस रात्र म्हणा त्याशिवाय तुमचा उद्धार नाही आवडलं त्यांच्या टाळ्याखाना महात्मा फुले असते तर तुम्हाला डेव्हलप करण्यासाठी उत्साह देण्यासाठी आपण म्युझिक लावलं असतं बरोबर नाही नका बंद करा मी सांगितलं तर या वयात ते ऑपरेट करताय साधी वस्तू आहे त्यांच्यासाठी येतात टाळ्या थांबे आंबेडकर चळवळीचं नाव आहे भाई कसे तो वाचा समुद्र वाचता नाही आमचा एक मित्र होता सांगा परांजपे काय नाव परांजपे कशात येतं माझ्या बोलत नाही कशात येतं
सद्गुरू वाळवेकर, यंकय्या, रामय्या, डॉक्टर विश्राम भोले, हे बळवंतराव टिळक, लोकमान्य टिळक यांना 3 लाखाचं जामीन देणारा तुमचा हा पाठ्य आहे. 3 लाख. आता आम्ही 19 फेब्रुवारी 1869 ला शिवाजी महाराजांची समाधी सोडली. 10 दिवसाचा शिवजन्मोत्सव सुरू केला आणि शिवजन्मोत्सव बंद करून आता पाटला उत्सवाला त्यामुळे त्यांना नाव देऊ नका, त्यांना तुम्ही मर्यादा निर्माण करा. 10 दिवस तुम्ही या बुद्ध विहारामध्ये फुले शाहू आंबेडकरी कार्यक्रम उजवा, त्यांना मर्यादा द्या, त्यांना नाव ठेवू. सगळे रात्री मित्र करा, नाही वाद मारे माझे मित्र, बरोबर नाही. म्हणून मी माझ्या आनंदात म्हटलंय, धर्म राज्य भेद मानवात असावे. धर्म राज्य भेद मानवात असावे. सत्यानं वागावं ईशासाठी. ख्रिस्त, मोहम्मद, मांग, ब्राह्मण यांना धरावे कुळाशी बंधुपरी. निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक, भांडण अनेक कशासाठी. ख्रिस्त, मोहम्मद, मांग, ब्राह्मण यांना धरावे कुळाशी. पुढ्यात ब्राह्मणांना शिव्या देऊन कशाला दुश्मनी करतात? कोणाला शिव्या देऊ नका. तू त्याचा जीव मागतोय, त्याला मानून द्या, त्याच्याकडे जाऊ नका. पुढ्यात त्याच्यावर टीका करू नका. तर काम करायचं असेल त्याची काठी करू नका, तुमची काठी मोठी करा. काय होतं सावरकर साहेब, आपले लोक नुसते बऱ्याचदा भाषणातून इतर जाती धर्मावर टीका करतात आणि आपण आपले दुश्मन वाढवून घेतो. पर्याय द्या, 10 दिवस तुम्ही इथं कार्यक्रम करा. बरोबर आहे का नाही? हा पर्याय दिला पाहिजे का नाही? त्यामुळे आजपासून आजच्या सावरकर साहेबांचा वाढदिवसानिमित्त किंवा स्मृती दिनानिमित्त शपथ घ्या, कोणी कोणाच्या धर्माचा अपमान करू नका. तर पाळायच्या ती तर 22 पंचमीया पाळा, पंचशील पाळा. मग तुम्हाला कळेल दुसऱ्याच्या धर्माला नाव ठेवू आमचा एक मित्र आमच्या नातेवाईकाचं लग्न लग्नाला बोलत नाही तुम्ही लग्नाला भरती मामा म्हणलं पण सुपारीला हात लावा, सुपारीला हात लावा सुरू. तो फुलं टाका, फुलं आपण नाही मानत. बरं झालं बाबासाहेबांनी त्याला तो धर्म दिला आणि त्या सांगितलं ब्रह्मा विष्णू यांना देव मानला नाही आणि कोणतेही क्रिया कर्म पावनाच्या हातून करून घेणार म्हणजे बाहेर बाबासाहेब घरात किचन मध्ये आहे एक म्हातारी सांगितली होता, म्हातारी गेले नाही का स्वतःचा काम नाही, त्या बिलकुल काही होत नाही. 2000 ठिकाणी जाऊन आलो, 23 कोटी पैकी एकही माईचा नावावर भेटायला आला नाही. अरे हाना काय जोरा आहे तेव्हा आमच्या नातेवाईक गरज नाही. लग्नाला एक बाप मला सखाराम करांचीच्या नातेवाईक पुण्यातून 700 पेठ विरोधसाठी नवरदेव वाड्यावर बसलेला. कशावर आहे? कशावर लग्नाच्या मिरवणुकीत 4 पायाचं जनावर चालतं आणि माणसं सारखं माणूस चालत नाही. नंबर तसं मामाच्या 2 कर्मठ ब्राह्मणांनी पाहिलं. करा सुगोट
म्हणून आम्हा तसा त्यातला एक जण मला म्हणाला, तो आमचा देवा ब्राह्मणाचा लग्नाचा त्याच्यामुळे आमचा धर्म कोणाला चालता चालता येथे ना मला वागण्यासारखं बोलता तर काही मुळे त्यालाच नाकात फिरली त्याचे डबा बोलला माहितीच नाही, केवळ करूनच आला असेल. पण येतं मला भोजनीसारखं बोलला येतं का नाही. आमचे मित्र होते विष्णू शास्त्रीची बोलकर निबंध माला का ते नेहमी आम्हाला मित्र म्हणायचे, पण आमच्या मागे म्हणायचे त्या दोघांना कितीही शैक्षणिक संस्था काढून द्या, याचे शैक्षणिक कार्य हडपसर देवापूरला याच्या पुढे जाणार. आज विष्णू शास्त्री जोशींना MPSC ला अर्ध्या मार्काला विचारतात, पण तुमच्या ज्योतिरावांना बाबासाहेबांनी गुरु मानलं. कितीही शैक्षणिक संस्था काढून द्या, याचे शैक्षणिक कार्य हडपसर देवापूरला याच्या पुढे जाणार. आज विष्णू शास्त्री जोशींना MPSC ला अर्ध्या मार्काला विचारतात, पण तुमच्या ज्योतिरावांना बाबासाहेबांनी गुरु मानल्यामुळे आपल्या विष्णूमध्ये विचार करा. म्हणजे या लोकांचा उच्चार सुद्धा असावा याच्यावर जोर होता, पण तुमच्या या तात्याचा विचार सुद्धा कसा असावा याच्यावर जोर होता. त्यांनी मला तात्यांचं काय केलं माझी बोलत नाही का मॅडम भारतीने काय काम करते. भारतीने एवढी पुस्तकं वाढली, प्रत्येक ग्रामपंचायतीला वाचता का नाही. त्यांनी मला काय केलं लग्नात ना, मला राग आला. काय आला आपल्याला रागच येत नाही का म्हणून जेव्हा आपण दादा म्हणतो आपल्या लोकांना राग येत नाही ना. हा बाबासाहेबांना वर्गाच्या बाहेर राहून शिकावं लागलं, बैलगाडीचं ठरवून दिलं, रागाला वेगळ्याची मला लग्नात नाहून दिलं, मला राग आला, मी महात्मा झालो एवढं. आपल्या लोकांना राग येतो पण काय कोणाला काढतात राग बायको ती बिचारी साप ते मी तशी नाही म्हणजे रविवारी पांढरे शुभ्र कपडे घालणार, सुराव निरयुगचे मामाला खाणार, निरमणी म्हणणार, घरी गेल्यावर दारू पितो. दारू पिऊन आता आपल्या बाबासाहेबांनी नाही, शाहू महाराजांनी नाही, मी नाही, दारू. पण दारूचा फायदा पण तुम्ही मला मेहरा काय हो काही जो दारू पितो ना त्याला पुत्र चालवत नाही. तो सांगेमध्ये घेतो पुत्राला कळतंय कुठल्या पायाला धावायचं. आणि जो दारू पितो तो सदैव तरुण राहतो, म्हातारा होत. कारण म्हातारा होईपर्यंत जगतच नाही, तरुण तरुण म्हणतो. त्यामुळे आपण तो दारू पिऊ बरोबर नाही. त्यांनी मला राग आला, मला काय आला, मी घरी गेलो, गार पाण्याने आंघोळ केली. गार म्हटलं दादा ही लोक आपल्या कामाला आंघोळ करतात, आज आपण बाबाच्या नावाने आंघोळ करतो. ऐकायचं नाही बरोबर नाही. पण माझ्या मनात ते आंघोळ शांत होत. पण माझ्या मनात या शांत होते. त्या मनुवाद्यांचा प्रत्येक शब्द माझ्या शरीराच्या रोमारोमात नसा नसा हृदयाच्या टप्प्यात फेर करून बसला. एकच शब्द तू आमच्या देवा
होता की माझा लग्नाच्या वेळी अपमान केला नाही केला हा अपमान झाला दादा मला कधी कळलं माहितीये ज्या वेळेस मी ज्ञान घेतलं शिक्षण घेतलं विचार अविचार करण्याची ताकद मला शिक्षणाने दिली कुणी दिली आणि मग मी आई पुढे विचार केला की माझे बाकीचे मराठा पासूनचे सगळे शूद्र बांधव स्वतःला खालच्या जातीचं समजून अपमान सहन करतात अत्याचार सहन करतात त्यांना ज्ञान कोण देणार त्यांना शिक्षण कोण देणार आणि त्याच रात्रीने ठरवलं की ज्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा जगाचा काही पहिले तुम्ही या पुस्तक म्युझिकला मानकडे तिच्या आधी पाळण्याची दोरी ती जगाचा या पुढे पुढे इकडे या कारण काय म्युझिकला असं उत्तर देण्यात आलं पाहिजे याला म्हणतात सावित्री शिंदे ही काही धारणा बाहेर होती हिला कळतच नाही आपण काय चाललंय काही काही कशाच नाही किती आधी पाण्याची दोरी तिच्या जगाचा सगळ्यांनी बोललं पाहिजे तिच्या हाती पाण्याची दोरी तिच्या जगाचा 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 हात करून तिच्या हाती पाळण्याची दोरी तिच्या जगाचा तिच्या हाती पाळण्याची दोरी तिच्या जगाचा आपलं हात तिच्या हाती पाळण्याची दोरी तिच्या जगाचा तिच्या हाती पाळण्याची दोरी तिच्या जगाचा हात वर करून तिच्या हाती पाळण्याची दोरी तिच्या जगाचा तरी आपण छाया हा एवढं मनोरंजन प्रगती पाहिजे जर मनोरंजन प्रगती नाही तर कोणी तुमच्यावर साल करेल परत तुमच्या हातामध्ये आणि गळ्यामध्ये गळगाले तुम्हाला राहणार साल करता आली पाहिजे 100 दिवस शेळी म्हणून जगण्यापेक्षा 1 दिवस वाघासारखं जगणार जरा निकम साहेबांचा तुमचा आवाज बोलूया तुमच्या हाती पाण्याची दोरी ती जगाचा सर ऐकू आलं ना तुम्हाला हे काय म्हणते तिच्या हाती पाण्याची दोरी ती जगाचा नाही ऐकू आलं तिच्या हाती पाण्याची दोरी ती जगाचा आलं बरोबर आपले स्तोत्र आपण पाठ करा बरोबर नाही पहिला कार्यक्रम असा आहे की भोर मध्ये लोक बोलत नाही कारण मी छोट्या बाऱ्या वाजता जातो त्यांच्या 5 मिनिटात अंगण येतो तुमच्या आणून आणत तिच्या पाण्याची दोरी जगाचा मग याच्यावर झोपावलं कोण गुंडावलं कोण खाऊ कोण घालतं आई टिकवाला अभ्यास कर कोण काय केलं आई 4 तास मोबाईल दिवस बोललो काय खेळतं मित्रांनो माझ्या आया बहिणींनो मोबाईल कारणाशिवाय वापरू नका फुले जर का आज अवतरले असते तर फुल्यांनी हे सांगितलं असतं नुसतं आम्हाला सवलती पुरतं घेऊ नका सवलत ही दिलेली आहे त्याचं भांडवल करू नका तुम्हाला माणूस म्हणून जगण्याचा देखील अधिकार या संविधानानं दिलेला आहे माणसासारखं जगा जर का तुम्ही दुसऱ्याच्या मागे गेलात तर तो तुम्हाला खाटी खाण्यातच नेणार आहे. बरोबर नाही?
तिच्या हाती पाळण्याची दोरी जगाचा आणि म्हणून मित्रांनो आयानो बहिणींनो मी 1 जानेवारी 1848 साली भारताची पहिली शाळा सुरू केली मुलींची. सचिन तेंडुलकरने सिक्सर मारला असताना तर टीव्ही फोडून बघितला असता. अरे बाबाच्या भारताची पहिली शाळा सुरू केली काय वाटलं. आमचं कौतुकच हा लावा एका तुम्ही लावा तुम्ही कारण वाचवा भारताची पहिली शाळा थोडा म्युझिकचा वापर केलाय का बरोबर वाटतंय का. भारताची पहिली शाळा कधी सुरू झाली कधी ज्योतिबा फुलेंनी एकच मिनिट थोडा भारतातली मित्रांनो पहिली शाळा सुरू झाली 1 जानेवारी 1848 मी 1 जानेवारी का निवडली कोण सांगलं मी कोण बोलतो विमान हे ताई येईल ते चल कमा हे तुझी रॉकी काय तर बोला पुन्हा बोलवा हे कार्यक्रम पुरा अरे भगवान माऊलीना सारे कधी बोलतात आम्ही डबल असणार नागरिक कोई वर्ष 65 पुढे पण पाठाबरोबर काम एक जानेवारीला काय झालं बरोबर नाही. युद्ध कोणाचं होतं बरोबर पेशवाई संपुष्टात 1 जानेवारी 1800 येतात एक मिनिट पटकन तुम्ही उद्या हे बघा त्याच्या लक्षात एक पेशवाई संपली 1 जानेवारी 1800 आणि आम्ही शाळा सुरू केली 1 जानेवारी 1800 लक्षात ठेवा बरोबर नाही. नाही चतुर्थी कधी हाय काय आपलं साहित्य किती होतं आणि त्यांचं ते काही मोबाईल गेला 28,000 पाहिजे 500 रुपये खर्च आहे किती म्हणून ती म्हणे निगम साहेब तुझ्या सारख्या झोपण म्हणून या पेशवाईमध्ये मनस्थितीचं अवलंबन जास्त होत होतं. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र या चौघांवरही अतिशूद्र म्हणून स्त्रियांना मानलं जायचं. या मनस्थिती कुस्ती काळा राधा वाडा युद्ध स्त्रियांचं काम होतं. ब्राह्मणांच्या स्त्रियांना देखील ते लोक शूद्रच म्हणत होते. मला स्त्रीला सन्मानाने वागवायचं होतं आणि या मनस्थितीला मला जाळून टाकायचं होतं. तो विचार संपुष्टात आणायचा होता. म्हणून 1 जानेवारी 1848 साली या भारतातली पहिली शाळा
या काळात हे जात नाही आता तरी तुम्ही जाताय त्यावेळेस तुम्हाला बाहेर पडायचं मी तर म्हणते शाळा सुरू करायची म्हटलं चला आपल्या बायकोला जर शिक्षिका करू माझ्या बायकोचं नाव चल तुम्ही लागतो ये तुम्ही जाऊ दे माझ्या बायकोचं नाव काय जरा आपण मी घरामध्ये गेलो माझी साऊ आई तुम्ही इकडे बसले होते गावची बायको द्या पाकळी टाकत होती अशी भाकर टाकायची अशी वर टाकायची वर मागे टाकलं का भाजी बरोबर तोंडाला पाणी दादा त्या भाकरी खाऊन अंतहून निवासतात सारवेच्या भाकरी जाऊन मी अमृतवाद्यांना शोध दिलेला आहे इंग्रजी भाकरी मी बाजारातून आलो बाजारातून आली पाटी काय आणलं वाटायला बोलत नाही काय आणलं तुला शिकवायचं म्हटलं काय पाहिजे विमानची आपली तुझं साऊ हे बघ मी तुला काय आणलं असं म्हणून मी तिला पाठी दाखवायला गेलो त्या तव्यावरची भाकर काढणार मला बघितलं की ती भाकर खाली टाकली तुझं पोळ लागलो ती भाकरी पोटाचं कोंडा घेतलं पाठीकडे बघितलं आणि मला म्हणली शेडची काही तुम्हाला शेडची म्हणायची आता काय जरा चहा करतो मी तिला आहो करायचो ती मला आहो करायची माझ्या कोणत्याही भाषणाची सुरुवात माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो कधीच नव्हती समग्र भारतात बघा माझ्या भाषणाची सुरुवात माझ्या भगिनींनो आणि बांधवांनो बघितलं मला टीशर्टची काही तिने पाठीकडे बघितलं मला टीशर्टची बाजाला चौकटी तवापासून आला की बाजाला चौकटी तवा मी म्हटलं साऊ हा तवा नाही याला काय म्हणतात म्हटलं साऊ तिच्या हाती पाण्याची गोळी तिला चौथा तरी मी तुला शिकवत होतो आया आवाज येत नाही बरोबर मी आया शिकवतो मी तुला शिकवतो तू आया बायांना मी पाठी घेतली दादा तू घेतला म्हटलं साऊ हे बघ मी कॅमेराला हे बघ मी पाठी घेतली खडू घेतला म्हटलं साऊ हे बघ याला म्हणतात काय म्हणतात काय आता काय शिकवते एक बार तर आपल्या हंटर कमिशन प्रमाणे 1882 ला तो आम्ही हंटर कमिशन लिहिला त्या पद्धतीने जर शिक्षण पद्धती झाली असती तर पोरं बेरोजगार नाही नसती त्यांनी व्यवसाय घेऊन शिक्षण घेतलं असतं हंटर कमिशन आता छोटं शिकवले बरोबर नाही हंटर कमिशन म्हणजे इंग्रज जेव्हा आपल्या देशात आले त्यांनी शैक्षणिक पद्धतीसाठी कामकाज सुरू केलं त्या कमिटीवर सगळे अनुवादी होते त्यांनी असं सांगितलं की आधी उच्चवर्णीयांना शिक्षण द्या व खालच्या लोकांना शिक्षण मिळेल मी हंटर कमिशनला पत्र लिहिलं या ठिकाणी जातीवादी व्यवस्था आहे सर्वयुग या देशामध्ये जातीयवादी व्यवस्था आहे ब्राह्मण उच्चवर्गीय तुम्हाला शिकल्यानंतर खाली शिकवण्याची गॅरंटी नाही कारण जर का एखादं झाड सुद्धा चाललं तर वर पाणी घालत नाही खाली पाणी घालतात शूद्र भटक्या विमुक्तांना पहिल्यांदा शिक्षण द्या आणि व्यावसायिक शिक्षण द्या हे हंटरला सांगितलेलं आहे प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करा हे मी 1882
तोंड नंतर केलेली आहे. आपण याची त्याची अवलंब नाही, आपण शाहू महाराज बाबासाहेब छत्रपती शिवाजी महाराजांचे अवलंब आहोत असं जर सांगणार अंगाला तुम्ही तुमच्या लेकराला एक वार आणस कधी आणणार कापणार कधी खाणार. जर का तुम्हाला तुमची लेकरं खऱ्या अर्थानं या देशाचा नागरिक करायचा असेल तर आता एक वार शिकू नका. एक वार आंबेडकर सांगितल्याशिवाय पर्याय नाही. एक वार हात वर, एक वार हात वर येताना बोल, एक वार एक वार मुलींवर एक वार एक वार एक वार. शाळेत माहिती काही शिकू द्या, आपल्याला सोडू द्या, सोडू द्या. घरी आल्यानंतर लक्षात ठेवा एक बॉल एक बॉल एक बॉल. बरोबर वाटतंय. आणि तेव्हा बी फॉर काय म्हणता येईल? काय मी म्हटलं का बी फॉर त्यांनी काय सांगितलं आणि बाळासाहेब बरोबर भोर पण पाहिजे. तुम्ही जिथे राहता त्याचा तुम्हाला अभिमान नाही. बी फॉर बाळासाहेब नाही का नाही. आता जर तुम्हाला या बोर्ड मध्ये विचारलं बी फॉर काय बाळासाहेब बाळासाहेब बोलतच नाही. ड्रायव्हर उभे राहून आलेलं दिसत आहे. सी फॉर काय म्हणताय? सी सी फॉर क्या बात है की एक उत्तर दे दे. सी फॉर या मला या चार मिनिट वाले तिथे बसा तुम्ही. बाबा तिथे बसा. एकदा जोरात लावा. सी फॉर छत्रपती शिवाजी महाराज. सी फॉर तेव्हा फुलवाडी भूषण बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराजांचा. फुलवाडी भूषण बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराजांचा. आत्मल छत्रपती शिवाजी महाराजांचा. वाटतंय आज जयंती आणि स्मृतिदिन कोणाचा? बाळासाहेब. तो कार्यक्रम आहे कुठे? बोलवलंय कोणाला आणि घोषणा कोणाच्या नावाने आहे? खरे विद्यार्थी या देशामध्ये बौद्धवादी आहेत, बाकी दुसरे कोण आहे? बरोबर आहे का नाही? त्यामुळे आपण विज्ञान जाणणारे आहात. जे चांगलं आहे ते बुद्धिवाद्याचं आहे आणि तुम्ही सगळे बुद्धिवादी आहात. फक्त तुम्हाला मार्ग दाता कोण आहे हे कळायला पाहिजे. त्या मार्गाने चला, तुमचं जीवन सफल होईल. हे कोण? सी फॉर आणि जेव्हा सी फॉर छत्रपती शिवाजी महाराज म्हणाल तेव्हा सी फॉर छत्रपती शाहू महाराज देखील म्हणा आणि सी फॉर कॉन्स्टिट्यूशन म्हणायला देखील विसरू नका. शिवाजी महाराजांनी त्यांचं राज्य चालवलेलं आहे. त्यातला महत्वाचा गाभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या राज्यात केला. बाबासाहेब आंबेडकर
स्वतः पत्र लिहित असताना त्याची सुरुवात जय भवानी आपण कोणाची आवडत आहोत त्यामुळे तुमच्या घरामध्ये सर्व राष्ट्रपुरुषांची फोटो ठेवा नागरावचा फोटो ठेवू नका या महापुरुषांचा फोटो ठेवा त्याशिवाय तुमचा उद्धार झाल्याशिवाय आहे का नाही बरोबर नाही म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आईचे संत झाली कळली पोटी तंबाखूची लढी स्नान संध्या बुडवली पुढे भांग ओढवली भांग गुरका हे साधन पची पडे मद्यपान तुका म्हणे अवघेची सोंग तेथे कैसा पांडुरंग आपले बरोबर नाही मला काय म्हणायचं कळलं नाही एक बार बी बार सी बार एकदम सांगावं लागेल कॉन्स्टिट्यूशन कोणाचं पाठ आहे वास्तविक कोण म्हणून टाकले कॉन्स्टिट्यूशन पाठ आहे मॅडमचं नाव माहिती दुसरं कोणाचं पाठ आहे गणपतीची आकृती कोणाची पाठ आहे जस्ट पाठ आहे आपल्याला काय आपल्याला म्हणायची नाही हात करून पाठ आहे कॉन्स्टिट्यूशन पाठ आहे त्याच्या जीवावर आपण भारतीय लोक त्या संपूर्ण गावात मला माहित पाहिजे प्रास्ताविक तुमच्या घरामध्ये ठेवा किचन मध्ये ठेवा फेसबुकला ठेवा व्हॉट्सअपला ठेवा तुमच्या कुकरला लावून ठेवा तुमच्या फ्रीजला लावून ठेवा तुमच्या बेडरूमला लावून ठेवा वास्तविक आणि भाविक प्रतिज्ञेशिवाय तुमचा उठणार नाही तुमच्या सर्वचे घेऊन म्हणू नका तो बाबासाहेबांचा अपमान आहे त्यांचा विचार आत्मसात करा तर तुम्ही माणूस म्हणून जगा त्याच्या जनावरांपेक्षा ही जर तुमच्यासारखा दुसरा कोणी नसणार नाही त्यामुळे जय हिंद तोंडाला म्हणू नका ते आचरणात आला सी फॉर कॉन्स्टिट्यूशन मी पाहिलं सांगतो ते वास्तविक त्यांनी म्हणावं येत आहे तर एक टाळ्या वाजवा त्या मराठीच्या अधिकारी आहेत सर्वांना सगळ्यांचे आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. जय संविधान. भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांना सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची आणि संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्तित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आज या संविधान सभेत 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गीता अत्यंत पाहिजे तुमच्या अत्यंत बाबासाहेबांची काही बरोबर नाही. परीक्षेसाठी कोणी पाणी करत आहे चुकी बरोबर त्या भाषणांनी हे तंत्र पाठ करूनच आपल्याला आतापर्यंत आपल्याला काही जोर दिला आहे. तुम्हाला पाठ करायचा असेल तर संविधान पाठ करा पाठ करा मानवी हक्क मिळवून घ्या. चुकी बरोबर तसे एका नामात मी बोललो नाही भुललो नाही मी देखील भीमाची चावला नाही एक अवलाद जर काही करते तुम्ही ठेवली रोज ठरवलं ना 2च शब्द पाठ करायचे तर महिन्याभरात तुमचं प्रास्ताविक
दिलं बरोबर का नाही? किती जण घरी गेल्यानंतर प्रास्ताविक पाठ करणार? हात वर करा, हात वर करा, हात वर करा. हे सगळ्यांचा फोटो काढले, हात वर करा. कोण कोण प्रास्ताविक पाठ करणार आहे? बरोबर का नाही? पाठांतर करा. ज्ञान ज्ञानाचं संस्कृत मला माहिती ब्रह्मविज्ञानामध्ये मधुरज्ञान ज्ञान प्राप्त राजमार्गे करोमि हम सर्वतो हम ज्ञान प्राप्ती. पण हे लोकांनी पाठांतर करून तुम्हाला वेळ दिलं, तुम्ही पाठांतर करा, लोकांना शिकवलं करा. आणि बरोबर नाही? बरोबर तुम्ही मला घरी A for Ambedkar, B for Babasaheb, C for Chhatrapati Shivaji Maharaj आणि D for दोन मिनिट दादा. D for डॉक्टर नरेंद्र दाभोळकर म्हटल्याशिवाय पर्याय नाही. किती जणांना माहिती? हात वर करा बरं. हा सर, काय काम केलं दाभोळकरांनी? दाभोळकरांनी कसलं काम केलं? कशाचं काम केलं? त्यांना कशाने मारलं? त्यांनी कशाचं काम केलं? कशाचं काम केलं? त्यांना कशाने मारलं? कशाने? काही गोष्ट घ्या. दाभोळकर हे कसं? मला माफ करा, मला शांतता लागते कारण मी हृदयात. दाभोळकर कशाचं काम करत होते? त्यांना कशाने मारलं? माझांतर सर का दाभोळकर अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करत होते, त्यांना या लोकांनी कशाने मारलं? व त्यांचा अंधश्रद्धेवर कर्मकांडावर विश्वास होता, तर त्यांनी दाभोळकरांना बंदुकी कशाला मारायची? मूठ मारायची, नाही तर भानामती करायची, जादू टोला करायचा, की फटाके बंद धमाके बंद धाक्षे रंगवले. अरे पण येडे हो तुम्ही, किती दाभोळकर मारा, कलबुर्गी मारा, गोविंदभाई पानसरे मारा, तुम्ही व्यक्तीला मारा, पण व्यक्तीच्या मनाचा बुद्धाचा विचार मारू शकत नाही. आम्ही असले बाराकडे शिकवली आम्ही पाठी घेतली, घडून घेतला, म्हटलं साऊ हे बघ याला म्हणतात ती म्हणली म्हणजे म्हटलं थांब सांगतो. मग आम्ही काढला ब, ती म्हणली म्हणजे म्हटलं थांब सांगतो. आम्ही काढला क, ती म्हणली म्हणजे म्हटलं थांब सांगतो. अख्खी 12 तरी आई तिला शिकवली आणि मग मी तिला सांगितलं अ म्हणजे अन्यायाला प्रतिकार, ब म्हणजे पडव्यांचा नायनाट आणि क म्हणजे कर्मकांडाला मूठ मारली आवडता. बोल नका मागे, बोल नका. ब म्हणजे बळव्याचा नायनाट, ब म्हणजे बळव्याचा, ब म्हणजे बळव्याचा. बळवे कुठं असतात? कुठं? पंढरपूरच्या देवळा. पंढरपूरचं देव पाहिजे ना. हे बाबासाहेब 1954 आले, 54ला देहूला आले होते. ते म्हणाले माझी तब्येत ठीक नाही, संशोधकांनी शोधा, पंढरपूरचं देऊळ म्हणजे बुद्धविहार आहे.
बुद्धाची मूर्ती म्हणजे बुद्धाची मूर्ती आहे. खाली बसा. ते वगैरे काय करतात निगम साहेबांना माहिती ते कसं करतात. याला देवाचं दर्शन पाहिजे तो या मागे रात्रभर आणि त्याला लवकर दर्शन पाहिजे त्याची रांग वेगळी बरोबर ना. तो काय करतो 100ची नोट त्याला देतो बरोबर ना. लगेच त्या बाईचं डोकं बरोबर 100ची नोट अशी घ्यायची खिशात टाकायची त्या बाईचं डोकं आपटायचं पुढे चालायचं. परवा एका बाईचं असं डोकं आपटलं तरी म्हणजे बाया हिशोबाने मला कुकू आता या वर्गांना हायकोर्टाने बंदी केली आहे. हायकोर्टाने कायद्याने बंदी केली आणि कायदा कोणी केला. कायदा कोणी केला. बाबा तुम्ही इथे बसा. कायदा कोणी केला आहे का नाही. परवा एका पाहिजे तिथे झाड गेलो त्या पोरांना म्हटलं मला आपलं म्हणजे वाढवायचं नाही ना. आता ही बातमी बोल येतात आता वाढवायचं नाही. ते मुख्याध्यापक माझ्या आले म्हणजे तात्या काही कसं शिकवता मुलांना. मी म्हटलं काय झालं म्हणजे मुलं येतात आपण म्हणतात पडायचं नाही का पडायचं नाही का पडायचं नाही का. मी म्हटलं म्हणू द्या ना म्हणजे कसं म्हणू द्या माझा हातमाव पडवेल ना. मध्यंतरी ते कोणाला खूप लागतात असा तो म्हटला मी जे धर्मग्रंथ वाचले त्या धर्मग्रंथात तो माणूस पीएचडी तसाच वाचला तर तुम्ही मला तुरुंगात टाकलं. मला तुरुंगात बाहेर काढा. न्यायाधीश म्हटला हे न्यायाधीश त्या धर्मग्रंथावरून चालत नाही. हे न्यायालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले म्हणजे जो बाईला तुरुंगात तिरबट म्हणतात तो आई सटून करतो त्याला तिरबट म्हणतात. जो बायकांना डोळा देतो त्याला असा बरोबर नाही. मी अशा पद्धतीने माझ्या सावला मी अशा पद्धतीने माझ्या फक्त 5 मिनिटं आहे बोलू. अशा पद्धतीने मी माझ्या सावला बारावी शिकवली आणि पाहता पाहता आपली साऊ नॉर्मल स्कूलमध्ये 4थ्या वर्षाची परीक्षा पहिल्या नंबरची पास झाली. आणि याचा फायदा आपल्याला मुलीची शाळा सुरू करायला झाला. आम्ही दोघांना काय करतो आपल्या बोलणं का नाही प्लीज बोलू. आम्ही दोघे या गप्पा मारत होतो. मी आणि साऊ तिने स्वयंपाकाला येऊ लागला. राग विभाग लगा टीव्ही खराब लगा त्याने पाणी टाकलं. आम्ही गप्पा मारत होतो. मी माझ्या साऊला सर म्हटलं साऊ गोलदावा चांगला आहे का चौकोनी दावा चांगला आहे. काय म्हटलं गोलदावा चांगला आहे का चौकोनी दावा चांगला आहे. तर साऊ माझ्यापेक्षा मला शेवटी गोलदाव्यानं भाकरी भाजून दिल्या पण चौकोनी दाव्यामुळे चाकू मारण्याची चौकट जरूर झाली. म्हणजे धर्मगुणाला असं म्हणणाऱ्या धर्म मार्तंडांना मी कोणीही शाळा सुरू केली अजिबात आवडलं नाही. आणि मग मी जाहीर आवाहनच केलं. मी म्हटलं आता तरी मागे येऊ नका. ही काढून टाका ती मनस्कृती. विद्या सुखात पावेल ते सुख घ्यावा माझा लेख ज्योती नाही. काही एक सांगितलं विद्यार्थी गया पाठ साऊथ क्रांती आवरावर केली स्वयंपाक केला.
बेटा तिच्या मनात एकच त्रास आज मी आया बायांना शिकवणार दादा आजच्या दिवशी तरुण माझ्याकडून नवं घेतलं पाठी घेतली पुस्तकं घेतली मला त्याची शेवटी शाळेचा पहिला दिवस मला नवं पाहिजे नवी पाठी पाहिजे स्वयंपाक पाणी केला सूर्य वर आला साऊ माझ्या पाया पडली आमच्या दादांच्या पाया पडली आणि भारतातली पहिली स्त्री शिक्षिका जेव्हा आपली साऊ रस्त्याने चालायला लागली लोकांनी तिला दगड मारले तिच्या अंगावर पाणी टाकलं एका बाईने शेड घेतलं माती घेतली पाणी घेतलं अशी संस्थ बोलून येते त्याची म्हणाली छानाने आया बाहेरला शिकून धर्माचा सत्यानाश करते काय असं म्हणून शेणामातीचं कामी आपल्या साक्षात्कारावर टाकलं सगळी सारी शेणानं चिखलानं मातीनं भरून गेली हातातली पुस्तकं खराब झाली पण साऊ कर्मली नाही कारण तिला आया बायांना शिकवायचं होतं साऊ कशी पुढे गेली तशी आपली साऊ पुढे गेली एका नराधमाने रस्त्यावर घेतला साऊ अशी बोलून येते असा दगड विरकावून मारला तो नेमका साऊचा कपाळाला कपाळाचं भळा रक्त यायला सगळी साधी हातातली पुस्तकं रक्तानं वाचून गेली तरी देखील आपली साऊ तिथं क्रांती घालत पाहून पुढे टाकतच चालली नव्या युगाचा समाज परिवर्तनाचं ध्येय उदासी बाळगणारी सामुदायिक नाही पण महाराज तुम्हाला काय सगळं थोडे मारायचे ते मारा पण मी आया बायांना शिकवणार आजही विकत पुण्याच्या गर्दी पोळात पडते आमचं बघायला लागले त्या दगडात पण त्या दगडांना शेकून पासून आम्हाला दगडाचा देव केला जातोय तुम्हा तरुण पिढीला हात जोडून विनंती आम्हाला शेकून पासून नका आम्हाला दगडाचा देव करू नका आमच्या जयंत्यांना दारू पिऊन आकट पिचकट गाण्यांवर नाचत आमची भेट यात्रा काढू आमची विनंती साजरी करायची असेल तर भुकेल्याला अन्न द्या ज्याला वस्त्र नाही त्याला वस्त्र द्या ज्याला निवारा नाही त्याला निवारा द्या तुमच्याकडं उत्पन्नातला थोडासा भाग
तुम्ही ज्या समाजाच्या निर्माणाने त्या समाजाला एक कृतज्ञता उत्तर देण्याला द्या. दारू घेऊ नका, चोरी करू नका, व्यभिचार करू नका, खोटं करू नका, सत्याच्या मार्गाचा कारण सत्याचा उल्लेख करू. म्हणून ज्यांनी दगड मारले त्यांचं नाव पुणे विद्यापीठाला दिलं नाही. या मातेने त्या मातेचं नाव दिलं आहे. लक्षात ठेवा, कृतज्ञताची भावना सत्याच्या मार्गाने जा, कारण सत्याचा आनंद बाबासाहेबांना आणि बुद्धांना अभिप्रेत आहे म्हणून हात जोडून आणि माझ्या मागे म्हणा, सत्य सर्वांचे आदी घर, सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर, सर्वांचे आदी घर, सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर, सत्य सुखाला आधार, सत्य सुखाला आधार, बाकी सर्व अंधकार, बाकी सर्व अंधकार, सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर, सर्व धर्मांचे माहेर, सत्य धर्मांचे माहेर. बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा फुल्यांचा, संत कबीरांचा, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा, स्वराज्य भगवान बुद्धांचा, या देशातील सर्व राष्ट्र माता आणि पिता यांचा जय ज्योती, जय क्रांती, जय भीम. धन्यवाद. मला काम करण्याची संधी दिली. मी खूप आभारी आहे. माझं कुमार आहे मी महात्मा फुल्यांवर इथे संशोधन करणार आहे. कारण प्रस्ताविकाच्या भाषेमध्ये मला संशोधन केल्यानंतर नुसती पुस्तकं छापायची नाही, तर सर्वसामान्यांना पोचेल असं कार्यक्रम किती जणांना आवडला हात वर करा. कात्रज स्वतःची 5000 स्क्वेअर फूट जागा आहे. तिथे मी प्रति महात्मा फुले वाडा टाकलेला आहे. त्यामध्ये माझी बालवाडी ग्रंथालय अभ्यासिका वर्ग हे प्रोसेस मध्ये आहे. हे सगळे पैसे मी एक रात्री प्रयोगातून उभे करतो.